तुम्हाला सुद्धा सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतोय, चहा कॉफी शिवाय सकाळी फ्रेश वाटत नाही आहे, पुढची 10 मिनिटे तुम्ही माझ्याबरोबर असणार आहात. आज आपण पाहणार आहोत साध्या हालचाली ज्यामुळे आपल्याला सकाळी फ्रेश आणि हलकं वाटणार आहे. नमस्कार, मी शीतल हिलिंग योगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण असे काही हालचाली पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला ताजेतवाने हलकं वाटणार आहे आणि सकाळची सुरुवात ऊर्जावान होणार आहे. आता त्या हालचाली कुठल्या त्या आपण पाहूया. इथे ह्या हालचाली मी उभ्या राहून करते आहे, परंतु तुम्हाला उठायला बेडवरून कंटाळा आला असेल ऊर्जा नसल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही ह्या हालचाली बेडवर बसल्या बसल्या सुद्धा करू शकता. कसं करायचं सुरुवात करूया. सर्वप्रथम अगदी साध्या आहेत. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफा. श्वास भरत दोन्ही हात जेवढं वरती खेचून घेता येतील तेवढे वर खेचा. काउंट करा. 1 2 3 4 5. श्वास सोडत हात खाली घेऊन या. पुन्हा श्वास भरत हात सरळ कानाच्या रेषेत वर न्या. आपलं शरीर हाताच्या रेषेत वर खेचता येईल तेवढं वर खेचा. 1 2 3 4 5. श्वास सोडत हात खाली. पुन्हा एक राऊंड. श्वास भरत हात वर घेऊन जा. कानाच्या सरळ रेषेत वरती शरीर खेचा. 1 2 3 4 5. श्वास सोडत हात खाली. दुसऱ्या स्थितीत डावा हात सरळ कानाच्या रेषेत वर न्या. श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या बाजूला जेवढं खाली झुकता येईल तेवढं झुका. हात कानाच्या रेषेत सरळ ठेवा आणि डाव्या बाजूला येणारा हाताच्या खाली ताण अनुभवा. काउंट करा. 1 2 3 4 5. श्वास भरत हात वर आणा. श्वास सोडत हात खाली. उजवा हात वर आणा. श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुका. 1 2 3 4 5. उजव्या बाजूला हाताखाली येणारा ताण अनुभवा. श्वास भरत भरत वर या. श्वास सोडत हात खाली. मार्जरी आसन करणार आहोत ज्याला आपण कॅट काऊ पोझिशन म्हणतो. दोन्ही हात गुडघ्याच्या समांतर ठेवायचे आहेत. इथे नॉर्मल ब्रीदिंग 1-2 वेळा घ्यायचे आणि सोडायचे. आता श्वास सोडत पाठीला पूर्ण वर गोलाकार खेचायचे आणि हनुवटी छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. पाठ पूर्ण गोल होईल आणि हनुवटी छातीजवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न. इथे काउंट करायचं आहे. 1 2 3 4 5. श्वास भरत वर यायचं आहे. इथे मान वर, कंबर वर आणि पाठ आतल्या बाजूला खोलगट होईल. 1 2 3 4 5. श्वास सोडत पुन्हा हनुवटी छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न. पाठ गोलाकार. 1 2 3 4 5. पुन्हा श्वास भरत वर. 1 2 3 4 5. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. श्वास भरत वर. 1 2 3 4 5. नॉर्मल पोझिशनमध्ये यायचे. आता आपण ही आसनं मी जी सांगते आहे ती तुम्ही बेडवर सुद्धा करू शकता. जर तुम्हाला सकाळी उठायला
कंटाळा आला असेल तर हात छातीजवळ ठेवायचे. श्वास भरत शरीराला नाभीपर्यंत वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही पाय सरळ राहतील आणि शरीर नाभीपर्यंत वर उचलायचे. खांदे आणि हात मागच्या साईडला खेचलेले राहतील. काउंट करायचे. 1 2 3 4 5. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास भरत वर. 1 2 3 4 5. श्वास सोडत खाली. श्वास भरत वर. 1 2 3 4 5. श्वास सोडत खाली. वज्रासनामध्ये किंवा गुडघे वाकवून तुम्ही टाचांवर बसायचं आहे. दोन्ही हात श्वास भरत वर घेऊन जायचं आहे आणि श्वास सोडत खाली जायचे. शरीराला वर उचलायचं नाही आहे. डोकं जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5. श्वास भरत पुन्हा वर यायचे. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. पुन्हा श्वास भरत वर यायचे. श्वास भरत हात वर आणि श्वास सोडत खाली. या स्थितीत जर तुम्ही काही वेळ थांबले तर तुम्हाला मानसिक शांती, स्ट्रेस फ्री झाल्यासारखं वाटेल. श्वास भरत पुन्हा वर. श्वास सोडत हात खाली. ह्या काही हालचाली जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या 5-7 मिनटं केले, अगदी बेडवर बसल्या बसल्या सुद्धा केलं, तरी तुमचा पूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला राहील, फ्रेश वाटेल. फक्त सकाळची 5 मिनिटे आपल्या स्वतःसाठी आणि आपला दिवस ऊर्जावान. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.